हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम सम बघा आणि बघा तिकडे स्फिअर दिलंय क्यूब दिलंय म्हणजे आपल्याला माहित आहे हे मेन्सुरेशन जे चॅप्टर आहे त्याच्यातून आहे माहित आहे ना जॉमेट्री मधलं 7वं जे धडा आहे त्याच्यातून आहे. ओके पण हे टेक्स्च्युअल सम नाही म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सम आहे म्हणजे नॉन टेक्स्च्युअल सम आहे. पण तुम्ही सांगणार नॉन टेक्स्च्युअल सम कोणते द्या आता पण सोडवू शकतो कारण कॉन्फिडन्स आहे ना. व्हिडिओज बघितले ना नाही बघितले तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला आता हे सम बघूया अगोदर आपण हे वाचून घेऊया काय दिलंय या सम मध्ये. इकडे दिलंय की हे स्पियर अँड अ क्यूब हॅव द सेम सरफेस एरिया शो दॅट द रेशियो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू दॅट ऑफ द क्यूब इज √6:√π. ओके तर हे सोडवताना पहिल्यांदा जे फर्स्ट स्टेटमेंट दिलंय ते बघूया परत त्याला रीड करूया. काय दिलंय अ स्फियर अँड अ क्यूब हॅव द सेम सरफेस एरिया म्हणजे एक स्फिअरचं आणि एक क्यूबचं जे सरफेस एरिया आहे ते सेम आहे. ओके म्हणजे म्हटलंय की सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ क्यूब हे आपल्याला दिलंय. व्हेरी गुड. आता सरफेस एरिया ऑफ स्फिअर म्हटलं तर तुम्ही सांगणार सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय ते. व्हेरी गुड. काय ते 4πr² म्हणजे लिहून घ्या तिकडे. आणि सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हटलं तर आपल्याला माहित आहे ते आहे 6l². म्हणजे ते गिवन दिलं आहे फर्स्ट स्टेटमेंट मधून त्याच्यातून आपल्याला काय भेटतंय 4πr² इज इक्वल टू 6l² हे आपल्याला दिलं आहे. ओके इन्फॉर्मेशन मधून भेटलं. पुढे जाऊया आता काय सांगितलंय शो दॅट द रेशो. ओके आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. रेशो म्हणजे माहित आहे ना रेशो म्हणजे समथिंग अपॉन समथिंग म्हणजे न्यूमरेटरला काय असेल आणि डिनॉमिनेटरला काय असेल. आता न्यूमरेटरला काय आणि डिनॉमिनेटरला काय ते समजून घेऊया. बघा काय दिलंय रेशो कोणाचं आहे रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर टू दॅट ऑफ द क्यूब म्हणजे न्यूमरेटरला आहे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर टू दॅट ऑफ द क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर आणि व्हॉल्यूम ऑफ द क्यूब यांचं रेशो आपल्याला दाखवायचं आहे √6:√π हे आपल्याला मिळालं पाहिजे. तुम्ही सांगणार आता मिळालं पाहिजे पण काय मिळतंय ते तरी बघूया. म्हणजे काय मिळतं म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय ते फॉर्म्युला 4/3πr³ ते लिहून घ्या. ते न्यूमरेटरला लिहिलं. डिनॉमिनेटर लिहूया व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे L³. चला पहिल्यांदा हे सोडवून घेऊया. तुम्ही सांगणार इकडे फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आलं तर मी सांगितलंय ना काय करायचं हॉरिझॉन्टली लिहायचं. म्हणजे पहिल्यांदा न्यूमरेटर लिहून घेऊया 4/3πr³. बाजूला लिहायचं हे फ्रॅक्शन हे दिले ना अपॉन तिकडे लिहायचं डिव्हिजन साइन आणि त्याच्या बाजूला लिहायचं डिनॉमिनेटर ते काय आहे L³ लिहिलं. ओके आता सोडूया. फर्स्ट जे टर्म आहे त्याला तसंच लिहा 4/3πr³. आता डिव्हिजन जे आहे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा म्हणजे याचं रेसिप्रोकल होणार आहे L³ रेसिप्रोकल होणार आहे 1/L³. व्हेरी गुड. चला हे लिहिलं. आता पुढे पुढे काय करूया तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं काय कॅन्सल होतंय का तुम्ही सांगा काहीच कॅन्सल नाही. चला न्यूमरेटर मल्टिप्लाय करूया. न्यूमरेटर काय आहे 4πr³ इंटू 1. ओके म्हणजे न्यूमरेटरला येणार आहे 4πr³ अपॉन डिनॉमिनेटरला काय 3 इंटू L³ 3L³ लिहून घ्या. लिहिलं. व्हेरी गुड. सोपं आहे ना. चला हे लिहून घेतलं. आता इकडे काय कॅन्सल होत नाही काय नाही असंच राहणार आहे. पण आपल्याला सोडून आणायचंय काय √6:√π. तुम्ही जाणार आता हे येणार कसं ओके गिव्हन मध्ये आहे ना काय ते युज करणार पण ओके कसं युज करायचं ते बघूया. इकडे आपल्याकडे R³ अपॉन L³ आहे ते आपल्याला पाहिजे का व्हॅल्यू मध्ये नाही ना म्हणजे हे खोडून टाकायचं नाही ना नाही त्याचं व्हॅल्यू शोधावं लागेल. आता R³ अपॉन L³ व्हॅल्यू कसं शोधणार आपण गिव्हन जे आहे तिकडे जाऊया. ओके गिव्हन मध्ये आपल्याला जे मिळालं आहे तिकडे R² आहे L² आहे आणि R² अपॉन L² आपण आणू शकतो. पण तुम्ही सांगणार आपल्याकडे काय R³ अपॉन L³ आहे म्हणजे आपण हे काम करूया R² अपॉन L² आपण आणू शकतो ना म्हणजे R³ अपॉन L³ ला स्प्लिट करूया. बघा 4/3 जे आहे उसका बघा किंवा वापस बघा आपण लिहू शकतो 4π/3 ते लिहिलं. आता R³ अपॉन L³ ला आपण असं लिहू शकतो का R² अपॉन L² असं लिहूया. हे का लिहितोय कारण आपण तिकडून जे गिव्हन आहे त्याच्यामधून R² अपॉन L² फाइंड करू शकतो.
पण आर क्यूब अपॉन एल क्यूबला लिहायचं कसं? आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर इंटू आर क्यूब म्हटलं तर काय? आर स्क्वेअर इंटू आर, आणि एल क्यूब म्हटलं तर काय? एल स्क्वेअर इंटू एल. म्हणजे आपण त्या आर क्यूब अपॉन एल क्यूबला काय लिहिलं? त्याला लिहिलं आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर इंटू आर अपॉन एल. हे होतं इम्पॉर्टंट स्टेप. हे समजलं का? का लिहिलं समजलं? कारण आपल्याला ते नको, पण त्याचं व्हॅल्यू कुठून मिळणार आहे? गिवन मधून. पण गिवन मधून आपल्याला काय मिळणार आहे? आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर मिळणार आहे. बाकी मग काय मिळणार आहे का? नाही. त्यामुळे तसं लिहिलं. हे समजलं? हे इम्पॉर्टंट. आता खूप सोपं आहे. तुम्ही सांगणार 4π/3 तसंच लिहिणार. ओके. आता आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर जे आहे त्याचं व्हॅल्यू कुठून मिळणार आहे? त्याचा व्हॅल्यू आपण सांगितलं ना, गिवन मधून मिळणार. चला गिवन कडे जाऊया. आता इकडून आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे याला लिहूया. आर स्क्वेअरला इकडे ठेवूया. ओके. एल स्क्वेअर खाली जाणार आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे अपॉन एल स्क्वेअर आपण लिहिलं इकडे. व्हेरी गुड. इक्वल टू इकडे काय उरलंय? राईट हँड साईडला न्यूमरेटरला आहे 6. आता डिनॉमिनेटरला काय? इकडे काय उरलं होतं? 4π. तिकडे येणार ना डिनॉमिनेटरला. ओके, म्हणजे लिहिलं तिकडे 4π. आता हे व्हॅल्यू मिळालं आपल्याला आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअरचं. हे आपण इकडे सबस्टिट्यूट करूया ना. याला लिहूया रिझल्ट नंबर 1. आणि आता ते व्हॅल्यू जे आहे ते आपण इकडे सबस्टिट्यूट करूया. म्हणजे लिहिणार इकडे 6/4π. लिहिलं. व्हेरी गुड. इंटू काय? आर अपॉन एल आहे. आता तुम्ही सांगणार आर अपॉन एल कुठून आणायचं? परत तिकडून आणायचं गिवन मधून. पण तुम्ही सांगणार तिकडून आपल्याला आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर मिळालंय. आर अपॉन एल कसं मिळणार? आता काय सांगितलं लक्ष द्या. आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे. आपल्याला आर अपॉन एल पाहिजे. तुम्ही सांगणार येणार ना आर अपॉन एल. कसं येणार आहे आर अपॉन एल? स्क्वेअर रूट केलं तर आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे आर, एल स्क्वेअरचं आहे एल. आता राईट हँड साईडला स्क्वेअर रूट करा. 6चं स्क्वेअर रूट आहे √6, आणि डिनॉमिनेटरला 4चं स्क्वेअर रूट आहे 2, आणि पायचं आहे √π, म्हणजे डिनॉमिनेटर येणार आहे 2√π. हे आलं. याला मागपुढे रिझल्ट नंबर 2. आणि रिझन काय? टेकिंग स्क्वेअर रूट. हे व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट करा. लिहिलं ना. कुठून आलं हे? फ्रॉम 1 and 2. सुपर. आता समजलं का कसं आपण त्या गिव्हनला युज केलं? का युज केलं तसं ते समजायचं. ओके. ते इम्पॉर्टंट. आता इकडे काय? चला कॅन्सलेशन काय होतं काय बघूया. तुम्ही सांगणार हो 4π न्यूमरेटरला 4π डिनॉमिनेटरला कॅन्सल. व्हेरी गुड. 3 1 जा, 3 2 जा. अजून काय? हो 2 आणि 2 कॅन्सल. म्हणजे उरलं काय? न्यूमरेटरला उरलं आहे √6, आणि डिनॉमिनेटर उरलं आहे √π. म्हणजे येणार काय? √6/√π. म्हणजे आलं ना रेशो. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब याचं रेशो काय आलं? √6 इज टू √π. आणि तेच आपल्याला दाखवायचं होतं. चला हे सोडवूया. हे सोडवण्यासाठी पहिल्या अगोदर काय करायचं, हे पूर्ण सम एकदा वाचून घेऊया. तर आपल्याला समजलं ना काय काय दिलंय. बघूया काय दिलंय. वॉटर ड्रिप्स फ्रॉम अ टॅप ऍट द रेट ऑफ 4 ड्रॉप्स इन एव्हरी 3 seconds. Volume of 1 drop is 0.4 centimeter cube. Dripped water is collected in a cylindrical vessel of height 7 centimeter and diameter is 8 centimeter. Okay. In what time the vessel will be completely filled? Okay, हे क्वेश्चन आहे. सेकंड, what is the volume of water collected? Okay. आणि थर्ड क्वेश्चन आहे, how many such vessels will be completely filled in 3 hours and 40 minutes? तुम्ही सांगणार इकडे आपल्याला 3 प्रश्न विचारले. ओके. चला पहिल्यांदा बघूया काय दिले. फर्स्ट सेंटेन्स बघा ना काय दिले. वॉटर ड्रिप्स फ्रॉम अ टॅप ऍट द रेट ऑफ 4 ड्रॉप्स इन एव्हरी 3 seconds. आपल्याला माहिती ना कधी काही आपण नळ बंद करतो, ते एकदम टाईट बंद केलं तरी त्यातून थोडं थोडं पाणी असं पडत राहतं, माहिती ना. ते थेंब थेंब पाणी असं पडत राहतं. ते सांगितलं इकडे एका नळातून पाणी असं पडतंय सांगतंय. आणि ते कसं दिलंय? 4 ड्रॉप्स इन एव्हरी 3 seconds. म्हणजे एक थेंब पडतंय, दुसरं थेंब पडतंय, तिसरं थेंब पडतंय, चौथं थेंब पडतंय, 4 असे 4 जे ड्रॉप्स आहेत ते पडतायत. ते कलेक्ट होते वेसलमध्ये एव्हरी 3 सेकंड. म्हणजे दर 3 सेकंडला 4 असं ड्रॉप जे आहेत ते पडतात. ओके. व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप इज 0.4 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे एक जे ड्रॉप आहे, एक जे थेंब आहे पाण्याचं, त्याचं व्हॉल्यूम आहे 0.4 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे काय? म्हणजे एक थेंब पाणी पडलं म्हणजे किती पाणी जमा झालंय, कलेक्ट झालंय? 0.4 सेंटीमीटर क्यूब. त्याचा अर्थ ते आहे, हे समजून घ्या. इम्पॉर्टंट आहे. ओके.
त्यांनी सांगितलंय पुढे, ड्रिफ्ट वॉटर इज कलेक्टेड इन अ सिलेंड्रिकल वेसल. ओके, हे जे ड्रिफ्ट वॉटर आहे म्हणजे जे पाणी सांडतंय असं थेंब थेंब करून पडते, ते थेंब जे आहे ते आपण कलेक्ट करतोय एका सिलेंड्रिकल वेसलमध्ये. आणि या सिलेंड्रिकल वेसलचं काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलंय, हाईट दिलंय 7 सेंटीमीटर आणि डायमीटर आपल्याला दिलं आहे 8 सेंटीमीटर, हे इन्फॉर्मेशन दिलंय. आणि याच्यावर आपल्याला त्यांनी 3 प्रश्न विचारले. ओके, पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय, इन व्हॉट टाइम द वेसल विल बी कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे किती वेळात हे वेसल जे आहे सिलेंड्रिकल वेसल कम्प्लिटली फिल्ड होणार. ओके, किती वेळ लागेल. ओके, तर बघूया, हे आपल्याला पहिलं करायचंय. बघूया याच्यावर, नंतर जाऊया. मला इंटरेस्ट आहे सेकंड मध्ये, कारण वेळ किती लागेल ते कधी समजलं. पूर्ण भरायचंय ना, म्हणजे पूर्ण भरायचं म्हणजे किती पाणी असणार आहे ते बघावं लागेल ना, नंतरच आपण कॅल्क्युलेट करू शकतो ना किती वेळात भरणार आहे. आणि ते सेकंड क्वेश्चन बघा ना, तेच आहे. त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड. म्हणजे जे पाणी कलेक्ट करतोय आपण त्याचं व्हॉल्यूम किती आहे. तर मला हे सांगा, आपण पाणी कुठे कलेक्ट करतोय, सिलेंड्रिकल वेसलमध्ये. म्हणजे मला सांगा किती पाणी कलेक्ट होणार आहे, जेवढं आपण या सिलेंड्रिकल वेसलमध्ये साठवू शकतो. म्हणजे याच्यात आपण जेवढं भरू शकतो ना तेवढंच ते आहे ना व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड. म्हणजे काय, त्याचं एवढं व्हॉल्यूम आहे तेच आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड. म्हणजे आपण सांगणार हो हे सोपं आहे ना, म्हणजे जे दुसरं प्रश्न आहे ते आपण पहिल्यांदा सोडवू शकतो. व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल वेसल. आणि तुम्ही सांगणार या सिलेंड्रिकल वेसल साठी इन्फॉर्मेशन दिले ना, म्हणजे इकडून आपण सम स्टार्ट करूया. म्हणजे पहिल्यांदा लिहायचं फॉर द सिलेंड्रिकल वेसल काय दिलंय आपल्याला, हाईट दिलंय. हाईट किती दिलंय 7 सेंटीमीटर. म्हणजे लिहा तिकडे हाईट, त्याला डिनोट करा स्मॉल एच किती आहे 7 सेंट. आपल्याला दिलं डायमीटर, डायमीटर किती दिले 8 सेंटीमीटर. डायमीटर दिले म्हणजे काय फाइंड करायचं, रेडियस. म्हणजे लिहायचं रेडियस इंटू ब्रॅकेट स्मॉल आर किती याचं हाफ 8/2 किती येणार आहे 4 सेंटीमीटर लिहिलं. आता आपल्याला आर माहित आहे, एच माहित आहे, रेडियस माहित आहे, हाईट माहित आहे. म्हणजे व्हॉल्यूम फाइंड करू शकतो का, हो व्हेरी गुड. कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल वेसल इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर एच. विचारलं काय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड. मी सांगितलं व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड काय, ते आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल वेसल. लिहून घ्या. आता फाईंड करा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वेसल, कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय, ते पाय आर स्क्वेअर एच. फॉर्म्युला लिहा, लिहिलं तर आपल्याला अर्ध मार्क इकडे भेटतं. बाकी काय रॉंग झालं तर पण आपल्याला हे मार्क भेटणार. पायचं व्हॅल्यू दिलंय का नाही दिलंय, म्हणजे आपण लिहिणार 22/7. लिहा. आरचं व्हॅल्यू किती आहे 4, आर स्क्वेअर आहे म्हणजे लिहिणार इंटू 4 लिहून घ्या. ओके, इंटू एच, एच चं व्हॅल्यू किती आहे 7. व्हेरी गुड. ओके, आता काय करणार आपण, सांगणार 7 आणि 7 कॅन्सल. व्हेरी गुड, कॅन्सलेशन झालं. काय मल्टिप्लाय करायचंय 22 उरलं आहे आणि 4 into 4 आहे 16. 16 into 22 खूप सोपं आहे. चला करून घ्या कॅल्क्युलेशन. किती येत आहे, करा करा मल्टिप्लाय करा. किती येत आहे 352. व्हेरी गुड. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल वेसल किती आहे 352 सेंटीमीटर क्यूब. बरं का, युनिट बघा. म्हणजे हे जे व्हॉल्यूम आहे तेच आहे ना व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड. म्हणजे लिहायचं तिकडे व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड किती आहे 352 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे 3 जे प्रश्न विचारले याच्यातून सेकंड जे होतं हे एकदम सोपं होतं, तेच आपण स्टार्टिंगला फाइंड करू शकतो. त्यामुळे ते फाइंड केलंय, ते झालंय. म्हणजे 3 प्रश्नातून आपण एक सोडवलं. आता आपल्याकडे 2 अजून आहेत जे सोडवायचे. पहिल्यांदा ते आहे ना ते आता सोडूया. म्हणजे तिकडे विचारलं होतं आपल्याला किती वेळ लागणार आहे हे जे सिलेंड्रिकल वेसल भरण्यासाठी. आता एका सिलेंड्रिकल वेसलमध्ये किती पाणी आपण साठवू शकतो 352 सेंटीमीटर क्यूब एवढं पाणी आपण साठवू शकतो. ओके, आता आपल्याला डिस्कस करायचे टाइम बद्दल. ओके, टाइम बद्दल काय दिलंय का, टाइम बद्दल फक्त फर्स्ट स्टेटमेंट मध्ये दिलंय. ओके, आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये काय दिलंय, व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप, एका ड्रॉपचं व्हॉल्यूम काय दिलंय 0.4 सेंटीमीटर क्यूब. ते समजलं, ते दिले ना. म्हणजे एक थेंब पाणी जे पडतंय ते किती पाणी आहे, ते आहे 0.4 सेंटीमीटर क्यूब. पण पहिलं स्टेटमेंट वाचा, त्याच्यामध्ये काय दिलंय, वॉटर ड्रिप्स फ्रॉम अ टॅप ऍट द रेट ऑफ 4 ड्रॉप्स इन एव्हरी 3 सेकंड्स. म्हणजे दर 3 सेकंडला किती थेंब पाणी पडतंय 4.
एक थेंब पाणी जे आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे 0.4 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे 4 थेंब पाणी पडलं तर किती पाणी साठलंय ते आपण फाईंड करू शकतो का? तुम्ही सांगणार हो व्हॉल्यूम ऑफ 4 ड्रॉप्स फाईंड करूया. एकाचा आहे 0.4 म्हणजे 4चं किती असेल तुम्ही सांगणार 4 इंटू 0.4. तुम्ही सांगणार डेसिमल आहे त्याला फ्रॅक्शन मध्ये लिहा अगोदर. म्हणजे याला कसं लिहू शकतो 4/10 कारण डेसिमल नंतर एकच प्लेस आहे ना म्हणजे 4/10. व्हेरी गुड. काय कॅन्सल करायचं नाही कारण 10 तसंच ठेवा. कॅन्सलेशन केले तर डिफिकल्ट होणार कारण इकडे 4 इंटू 4 16 16/10 म्हणजे काय डायरेक्टली आपण लिहू शकतो 1.6 डेसिमल. व्हेरी गुड सुपर. तर आलंय 1.6 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे काय मिळालं आपल्याला 4 थेंब पाणी जे पडतंय ते साठवलं की किती पाणी आपल्याकडे आलं व्हॉल्यूम किती आहे त्याचं 1.6 सेंटीमीटर क्यूब. ओके. आणि ते जे 4 पाणी आहे ते कलेक्ट करायला किती वेळ लागतंय 3 सेकंड. म्हणजे काय सांगितलं आपण 3 सेकंडामध्ये किती पाणी पडते 4 ड्रॉप्स. 4 ड्रॉप्स म्हणजे 1.6 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे इकडून आपल्याला समजलं काय व्हॉल्यूम ऑफ वॉटर कलेक्टेड इन 3 सेकंड. म्हणजे 3 सेकंडामध्ये जे पाणी आपण कलेक्ट करतोय त्याचं व्हॉल्यूम किती आहे त्याचं व्हॉल्यूम आहे 1.6 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आपण काय सांगतोय हे 1.6 सेंटीमीटर क्यूब ऑफ पाणी जे आहे याला कलेक्ट करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागते 3 सेकंड. बरोबर. आपल्याला काय फाईंड करायचंय ते पूर्ण वेसल भरण्यासाठी किती टाइम लागते. पूर्ण वेसल म्हणजे किती 352 सेंटीमीटर क्यूब ना. व्हेरी गुड. म्हणजे आपण काय बोलतोय 1.6 सेंटीमीटर क्यूब साठी जर आपल्याला 3 सेकंड लागतायत तर 352 सेंटीमीटर क्यूब याच्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे. म्हणजे युनिटरी मेथड आहे ना. म्हणजे बाजूला जर आपण असं एक केलं वर्किंग तर आपल्याला समजतं वॉटर कलेक्टेड कसं आपण सेंटीमीटर क्यूब मध्ये घेतोय आणि त्याला जे टाइम लागणार आहे ते किती सेकंड्स मध्ये. ओके. आपण काय सांगितलं 1.6 सेंटीमीटर क्यूब पाणी कलेक्ट करण्यासाठी किती वेळ लागतंय 3 सेकंड. आता आपण काय डिस्कस करतोय की 352 सेंटीमीटर क्यूब जे पाणी आहे याला कलेक्ट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे आपल्याला माहित आहे का नाही ते आपल्याला फाईंड करायचंय. नाही माहित आहे म्हणजे आपण त्याला एज्युम करूया. आता आपण त्याला लिहूया एक्स. म्हणजे आपण लिहू शकतो लेट द टाइम रिक्वायर्ड टू फिल द वेसल बी एक्स. आता एक्स फाईंड करायचं युनिटरी मेथड आहे. काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय माहिती आहे आपल्याला. व्हेरी गुड. कसं करायचं आता लिहिणार एक्स इंटू 1.6. व्हेरी गुड लिहिलं इक्वल टू 3 इंटू 352. सुपर. आता हे सोडवूया म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह झालं की आपल्याला एक्सचं व्हॅल्यू मिळणार आहे. एक्स म्हणजे टाइम किती लागतंय. ओके चला लिहूया. तर तुम्ही सांगणार आता इकडे घेऊया 1.6. अरे पण अगोदर डेसिमल आहे ना. डेसिमल आवडत नाही आपल्याला. काय आवडतंय फ्रॅक्शन. म्हणजे याला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार 1.6 म्हणजे 16/10 लिहून घ्या. एक्स इंटू 16/10 इज इक्वल टू 352 इंटू 3. ओके. आपल्याला एक्सचं व्हॅल्यू फाईंड करायचं म्हणजे एक्सला ठेवा तिकडे बाकी सगळ्यांना इकडे शिफ्ट करा राईट हँड साईडला. म्हणजे काय येणार आहे 352 इंटू 3 आहे. त्याच्याबद्दल इंटू 10 आलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय 16. व्हेरी गुड. चल आता आपण कॅन्सलेशन करू शकतो का करू शकतो ना. इकडे कॅन्सलेशन करू शकतो. ओके व्हेरी गुड. 16 2 जा 32 किती उरले 3 आणि 2 32 अगेन 16 2 जा म्हणजे किती आलं 22 इंटू 3. 22 इंटू 3 किती आहे 66. 66 इंटू 10 किती आहे तुम्हाला भेटणार आहे 660. 660 काय हा आपण जे टाइम फाईंड केलंय ते सेकंड्स मध्ये आहेत. म्हणजे आपण काय सांगतोय की हे वेसल कम्प्लिटली फिल करण्यासाठी आपल्याला 660 सेकंड लागणार आहेत. ओके म्हणजे लिहिलं आपण टाइम रिक्वायर्ड टू फिल द वेसल कम्प्लिटली 660 सेकंड. सुपर लिहून टाकलं. ओके. पण 660 सेकंड लिहिलं आपल्याला माहिती ना हे आपण मिनिट मध्ये कन्वर्ट करू शकतो का कारण 60 सेकंड म्हटलं तर 1 मिनिट आहे ते आपल्याला माहित आहे. म्हणजे 660 सेकंडला आपण मिनिटामध्ये लिहू शकतो ना. ओके. म्हणजे काय करायचं डिवाइड बाय 60 करायचं. चला याला डिवाइड बाय 60 करा. 0 आणि 0 कॅन्सल. 6 1 जा 6 1 जा म्हणजे काय आलं 11. म्हणजे काय आलं आपल्याकडे 11 मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आपण काय सांगतोय की जे टाइम लागतं ना एका वेसलला कम्प्लिटली फिल करायला ते किती आहे
11 मिनिटं लागतात. वेसेल विल बी कम्प्लिटली फिल्ड इन 11 मिनिट्स. म्हणजे जे पहिलं प्रश्न होतं ते पण सोडवलं. आता मला सांगा सोपं होतं की नाही? एकदम सोपं होतं. पण अजून एक क्वेश्चन राहिलाय, अजून एक प्रश्न त्यात विचारलाय. काय ते बघा काय. हाऊ मेनी सच वेसल्स विल बी कम्प्लिटली फिल्ड इन 3 hours and 40 minutes. म्हणजे 3 तासात आणि 40 मिनिटात त्या टाइम मध्ये आपण असे सेम टाईपचे वेसल किती फिल करू शकतो. आपल्याला माहितीये एका वेसलला किती वेळ लागते? 11 मिनिटं. म्हणजे जे टाइम लागते ते आपल्याकडे मिनिटामध्ये आहेत. म्हणजे जे आपल्याला विचारलंय ना त्या टाइमला पहिलं मिनिटामध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे मिनिट्स मध्ये कन्वर्ट करूया. ओके, म्हणजे 3 hours 40 minutes. 40 मिनिट्स आहे ते मिनिट मध्ये आहे, पण 3 hours ला मिनिट मध्ये कसं करायचं माहितीये? 1 hour म्हणजे 60 मिनिट्स, म्हणजे 3 hours म्हणजे काय आलं? 3 into 60 ते मिनिट्स मध्ये आलं, प्लस 40 मिनिट जे आहेत. ओके, 3 into 60 किती? 180. 180 मिनिट प्लस 40 मिनिट ते किती आलं? 220 मिनिट्स. म्हणजे 220 मिनिट आहेत. याच्यामध्ये आपण असे किती वेसल्स भरू शकतो? एकदम सोपं आहे ना. 11 मिनिटामध्ये एक वेसल, म्हणजे 220 मिनिटामध्ये किती वेसल? तुम्ही सांगणार एकदम सिंपल आहे, डिवाइड करा. नाही समजलं तर परत तुम्ही युनिटरी मेथड यूज करू शकता. का? बघा, नंबर ऑफ वेसल्स आणि टाइम, पण इकडे टाइम कसं आहे? मिनिटामध्ये. आपण काय सांगतो एका वेसलसाठी किती वेळ लागतंय? 11 मिनिटं. म्हणजे 11 मिनिटात एक वेसल, तर आपण बघतोय 220 मिनिट्स आहेत. 220 मिनिट्स मध्ये किती वेसल माहित नाही ना आपल्याला. म्हणजे इकडे आपण एक व्हेरिएबल घेऊ शकतो, एक्स घेऊ का? नाही, आत्ताच घेतलं ना, म्हणजे इकडे घ्यायचं वाय, वाय लिहिलं झालं, म्हणजे इकडे लिहायचं लेट द नंबर ऑफ वेसल्स मी वाय. आता हे कसं करायचं? परत क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे काय लिहिणार? वाय इंटू 11 इज इक्वल टू 1 इंटू 220, म्हणजे 220 आलं, म्हणजे वाय किती येणार आहे? 220 अपॉन 11. 11 2 जा 22 आणि 0, म्हणजे किती आलं? वाय इज इक्वल टू 20. हे युनिटरी मेथड नाही पण केलं तरी पण तुम्हाला येणार ना, डायरेक्ट पण तुम्ही करू शकता. वाय नाही घेतलं तरी डायरेक्टली तुम्ही करू शकता. नंबर ऑफ वेसल्स दॅट कॅन बी फिल्ड इज 220 अपॉन 11. म्हणजे किती वेसल्स आपण भरू शकतो? 20. म्हणजे फायनली उत्तर लिहायचं 20 वेसल्स विल बी कम्प्लिटली फिल्ड इन 3 hours and 40 minutes. आता मला सांगा, होतं नाही सुंदर सम, सुरेख सम होतं ना, ब्युटिफुल सम होतं की नाही? आता हे सम डिस्कस करूया. आपल्याला एक फिगर दिलंय, काय ते बघून वाटतंय ना कीबोर्ड आहे. चला बघूया, अगोदर वाचून घेऊया काय दिलंय सम. सम मध्ये दिलंय 3 फेसेस ए बी अँड सी हॅव्हिंग अ कॉमन वर्टेक्स ऑफ अ क्युबॉइड. हे क्युबॉइड आहे आणि त्यात 3 सरफेसेस आहेत. बघा ना इकडे म्हटले ना, ए बी आणि सी हे तिन्ही सरफेस आहेत. कोणते सरफेस आहेत? ज्यांच्यामध्ये एक कॉमन वर्टेक्स आहे. ओके, आणि त्यांचं एरिया सांगितलंय. ए च एरिया आपल्याला सांगितलं आहे 450 सेंटीमीटर स्क्वेअर, बी चं दिलं आहे 600 सेंटीमीटर स्क्वेअर आणि सी चं दिलं आहे 300 सेंटीमीटर स्क्वेअर. हे इन्फॉर्मेशन दिलंय. आणि हे दिल्यानंतर आपल्याला सांगितलंय फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड म्हणजे या क्युबॉइडचं व्हॉल्यूम फाइंड करायचंय. आता क्युबॉइडचं व्हॉल्यूम म्हटलं तर आपल्याला माहित आहे काय ते, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे पहिल्यांदा याचं लेंथ, ब्रेथ आणि हाईट डिफाईन करूया. चला, आता इकडे आपल्याला माहित आहे लेंथ, ब्रेथ आणि हाईट, जे बेसिक कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही ते ऑब्जेक्ट बघितलंय, ऑब्जेक्ट शिकलेत ना, तेव्हा माहित आहे ना लेंथ, ब्रेथ आणि हाईट कसं डिफाईन करतात. कोणतंही एक वर्टेक्स घ्यायचं. चला, आता हे वर्टेक्स घेतलं. या वर्टेक्स पासून मला सांगा किती सेगमेंट्स ओरिजिनेट होतात, म्हणजे किती सेगमेंट्स तिकडून स्टार्ट होतात. तुम्ही सांगणार 3 आहे ना. बघा बघा, एक सेगमेंट इकडे बघा, हे जे सेगमेंट आहे याला आपण म्हणतो लेंथ, याला डिफाईन करूया स्मॉल एल. आणि दुसरं सेगमेंट इकडे आहे, याला म्हणूया ब्रेथ म्हणजे स्मॉल बी. आणि तिसरं जे आहे ते वर्टिकल सेगमेंट जे आहे त्याला म्हणूया हाईट म्हणजे स्मॉल एच. म्हणजे इकडे जेव्हा त्यांनी सांगितलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड, तर आपल्याला माहित आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे एल इंटू बी इंटू एच आहे ना. याचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता हे फाइंड करण्यासाठी आपल्याला काय दिलं? 3 इन्फॉर्मेशन आहेत, त्याला युज करा. चला, पहिले आपल्याला काय सांगितलं? आपल्याला दिलंय सरफेस एरिया ऑफ ए. एच सरफेस जे आहे त्याचं एरिया दिलं आहे आपल्याला 450 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ते लिहिलं. आता जेव्हा तुम्ही सरफेस ए, फेस ए ला बघतायत, फेस ए ला बघतायत, तुम्हाला माहित आहे ते रेक्टँगल आहे.
आणि रेक्टँगलचं एरिया क्षेत्रफळ म्हटलं तर काय असतं ते लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय असतं, प्रोडक्ट करायचं, मल्टिप्लाय करायचं. कशाला मल्टिप्लाय करायचं, काय मल्टिप्लाय करायचं, ते आहे लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे प्रोडक्ट ऑफ ऍडजसेंट साइड्स. जे आजूबाजूचे साइड्स आहेत त्यांचं लेंथ मल्टिप्लाय करायचं. ओके, इकडे एक साइड आहे एल आणि दुसरं जे बगलचं आहे बाजूला आहे त्याचं काय एच म्हणजे आहे एल इंटू एच, म्हणजे तिकडे लिहायचं एल इंटू एच इज इक्वल टू 450. हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला कुठून कळलं, कारण आपल्याला बेसिक माहित आहे, तिकडून आपल्याला हे समजलं. ओके, आता तुम्ही सांगणार नेक्स्ट सेम लिहूया. एरिया ऑफ सरफेस बी, त्याला दिलं आहे एरिया किती दिलाय ते दिलंय आपल्याला 600. व्हेरी गुड. आता सरफेस बी ला बघा, सरफेस बी आहे त्याची एक जे बाजू आहे ते आहे एल आणि दुसरं बाजू आहे बी, म्हणजे त्याचा एरिया काय असणार आहे एल इंटू बी. तर लिहूया एल इंटू बी, ते किती आहे 600. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार आता थर्ड 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 फॉर्म करू शकता ना. व्हेरी गुड. काय लिहिणार, एरिया ऑफ सरफेस सी, ते किती आहे, एरिया ऑफ सरफेस सी आहे 300. लिहा तिकडे 300. आणि सरफेस सी जे आहे ते बघा, एक साइड आहे बी आणि दुसरी साइड आहे एच, म्हणजे त्याचं एरिया किती असेल, क्षेत्रफळ किती असेल बी इंटू एच, अँड दॅट इज इक्वल टू आपल्याला दिला आहे 300. आणि हे आहे रिझल्ट नंबर 3. व्हेरी गुड. म्हणजे रिझल्ट नंबर 1, रिझल्ट नंबर 2, रिझल्ट नंबर 3 हे लिहून झालं. आपल्याला पाहिजे काय ते बघा, आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच. ओके, तर एल इंटू बी इंटू एच पाहिजे, बरोबर. एल इंटू एच आहे आपल्याकडे रिझल्ट नंबर 1 ला, नंतर आहे एल इंटू बी, नंतर आहे बी इंटू एच. पण तुम्ही सांगणार आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच, तिघांचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. कसं येणार आहे, तुम्ही बरोबर विचार करतात. आपल्याला तिन्ही जे स्टेटमेंट आहेत याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे लिहायचं तिकडे मल्टिप्लाइंग 1, 2 and 3. आता मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय करा, राईट हँड साइड मल्टिप्लाय करा. आता लेफ्ट हँड साइडला काय, फर्स्ट लेफ्ट हँड साइड आहे एल इंटू एच, इंटू सेकंडचं लेफ्ट हँड साइड आहे एल इंटू बी, इंटू थर्डचं लेफ्ट हँड साइड आहे बी इंटू एच, इक्वल टू राईट हँड साइडला काय, आता राईट हँड साइड मल्टिप्लाय करा, म्हणजे 450 इंटू 600 इंटू 300 लिहिलं. आता लेफ्ट हँड साइड सिम्प्लिफाय करूया. चला काय दिलंय, तुम्ही सांगणार एल इंटू एल आहे म्हणजे एल स्क्वेअर. व्हेरी गुड. बी इंटू बी आहे म्हणजे बी स्क्वेअर. आता एच इंटू एच आहे म्हणजे एच स्क्वेअर. झालं, इक्वल टू 450 इंटू 600 इंटू 300. आता आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच, आणि आपल्याला काय मिळालं, एल स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो एल इंटू बी इंटू एच आपल्याला मिळू शकतं केव्हा, जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर, जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला हे मिळू शकतं. ओके, स्क्वेअर रूट घ्यायचंय, याचं स्क्वेअर रूट घ्यायचंय. ओके, इकडे स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे माहिती आहे ना आपल्याला कसं करायचं, ते फॅक्टराईज करायचं आणि सेम जे फॅक्टर्स आहेत त्यांचं जोड्या बनवायचं. ओके, पेअरिंग करायचं. तुम्ही सांगणार आता स्मार्ट बना, लवकर लवकर करायचं, फास्ट फास्ट करायचं. कसं करायचं, 600 ला आपण काय म्हणू शकतो 6 इंटू 100, 300 ला 3 इंटू 100. याच्याने काय झालं, 100 आणि 100 याचं एक जोडी तयार झाली ना, पेअर झालं ना. व्हेरी गुड. म्हणजे इझिली ते स्क्वेअर रूट करू शकतो. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार ओके, आता 450 ला कसं लिहूया, 450 ला अगोदर लिहूया 45 इंटू 10 लिहूया. 600 ला आपण सांगितलं 6 इंटू 100, 300 ला 3 इंटू 100. आता फर्दर फॅक्टराईज करायचंय. कशाला फॅक्टराईज करायचंय, कोणाला फॅक्टराईज करायचंय, 100 इंटू 100 तर आलंय, त्याला घेऊन एका साईडला ठेवा. पहिलं 100 इंटू 100 ते पेअर, ते जी जोडी आहे ते ऑलरेडी फॉर्म झालंय, त्याला साईडला ठेवा. आता जे 45 आहे त्याला फॅक्टराईज करा. 45 म्हणजे 5 इंटू 9 म्हणजे 5 इंटू 3 इंटू 3 लिहिलं. 10 आहे, 10 ला काय लिहिणार आहोत 2 इंटू 5, प्राईम फॅक्टरायझेशन झालं. आता आहे 6 ला काय लिहायचं 2 इंटू 3. आता आहे उरलेलं एक 3 आहे, त्याला लिहा इंटू 3. वाव. आता तुम्ही सांगणार ओके, आता आपण ते जे फॅक्टर्स आहेत त्यांना ग्रुप करूया ना, एकत्र आणूया जे सेम फॅक्टर्स आहेत. ओके, सेम फॅक्टर्स म्हणजे 5 च्या बरोबर 5 लिहायचं, म्हणजे 5 इंटू 5 लिहा. ओके, 3 च्या बरोबर 3 लिहायचं, आणि किती 3 आहेत 4 आहेत, त्याला लिहा एकत्र, म्हणजे सोपं होणार ग्रुपिंग करताना. ओके, नंतर काय उरलंय 2 इंटू 2 ते लिहून घ्या. आता आपण काय करणार आहोत, आता आपण सांगणार ओके आता आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो का, हो. स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार आहे, लेफ्ट हँड साइडचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, एल इंटू बी इंटू एच, ते लिहून घ्या.
राईट हँड साइडला आता जे पेअरिंग करा जोड्या आहेत ना 100 × 100 त्याचं स्क्वेअर रूट किती आलं 100 त्या जोडीतून एक आलं व्हेरी गुड 5 × 5 आहे त्याच्यातून एक 5 आलं स्क्वेअर रूट व्हेरी गुड 3 × 3 चं 3 आहे नंतर 3 × 3 आहे त्याचं 3 आलं आणि 2 × 2 आहे त्याचं आलं 2 व्हेरी गुड आता पुढे मल्टिप्लाय करा तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे 100ला तसंच ठेवूया पहिला याला मल्टिप्लाय करा काय येणार 5 × 2 किती 10 व्हेरी गुड आणि 3 × 3 किती 9 9 × 10 किती आलं 90 आता मल्टिप्लाय करा 90 × 100 म्हणजे 9 ठेवायचं आणि त्याच्या बरोबर किती शून्य आहेत तिकडे 1 2 3 म्हणजे काय आलं आपल्याला L × B × H चं व्हॅल्यू आलं आहे 9000 पण L × B × H म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड आलं ना ते किती आलं 9000 युनिट काय असतं सेंटीमीटर क्यूब म्हणजे फाईन आन्सर तिकडे लिहायचं ते झालं आपलं उत्तर झालं तर मला सांगा सोपं होतं की नाही आता हे सब बघूया आणि मी सांगतो खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदम मस्त आहे एकदम इंटरेस्टिंग आहे चला विचार करूया कसं करायचं काय दिलं आपल्याला द व्हॉल्युम्स ऑफ अ क्युबॉइड कोन अँड सिलेंडर आर इक्वल म्हणजे इकडे क्युबॉइड आहे कोन आहे सिलेंडर आहे आणि यांचं व्हॉल्यूम इक्वल दिलंय ओके म्हणजे 3 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत क्युबॉइड आहे कोन आहे सिलेंडर आहे पुढे दिलंय एरिया ऑफ द बेसिस आर इन द प्रोपोर्शन म्हणजे त्यांचे जे बेसिस आहे बेस जे आहे त्यांचं एरियाचं प्रोपोर्शन दिलंय 6:5:4 म्हणजे रेशोज दिलेत क्युबॉइडचं जे बेस एरिया आहे कोनचं जे बेस एरिया आहे आणि सिलेंडरचे जे बेस एरिया आहे त्यांचा रेशो दिला आहे 6:5:4 ओके आणि सांगितलंय फाइंड द प्रपोर्शन ऑफ देअर हाईट्स ओके म्हणजे तिघांचं व्हॉल्यूम आहे त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय इन्फॉर्मेशन दिलंय ना आणि नंतर एरिया ऑफ द बेस बद्दल बोलायचंय आणि त्यांचं जे हाईट आहे त्यांचं रेशो पाहिजे म्हणजे व्हॉल्यूम एरिया ऑफ बेस आणि हाईट यांच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं तिघांचं राईट क्युबॉइड आहे कोण आहे सिलेंडर म्हणजे परत 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 ते स्टेटमेंट न लिहिता आपण एक काम करूया इकडे टॅब्युलर फॉर्म बनवूया म्हणजे आपलं लिहिण्यात जे वेळ जाणार ते जाणार नाही आणि एकदम सोपं होणार स्टेटमेंट लिहिताना सांगतो कसं बघा इकडे या टॅब्युलर मध्ये मी हेडिंग दिलंय क्युबॉइड आहे कोण आहे सिलेंडर आहे ओके 3 आहेत ऑब्जेक्ट आता पहिल्यांदा कशाबद्दल सांगितलं आपलं व्हॉल्यूम बद्दल सांगितलं म्हणजे आपण व्हॉल्यूम बद्दल बोलूया आता याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम आहे ओके आता आपण याला डिनोट करूया म्हणजे याला घेऊया V1 म्हणजे हे होणार V2 आणि हे होणार V3 म्हणजे लिहिण्याचं जे स्टेटमेंट आहे ते सोपं झालं ना असं लिहायचं म्हणजे सोपं ओके आता तुम्ही सांगणार सेकंड काय दिलंय एरिया ऑफ द बेस दिलंय ओके बेस एरिया जे आहे ते क्युबॉइड कोन आणि सिलेंडर याच्यासाठी एरिया घेऊया A1 A2 आणि A3 आणि आपल्याला सांगितलंय प्रोपोर्शन ऑफ द हाईट्स ते फाइंड करायचं म्हणजे हाईट बद्दल मग घेऊया H1 H2 आणि H3 व्हेरी गुड आता हे समजून की आपल्याला विचारलं काय प्रोपोर्शन ऑफ देअर हाईट्स म्हणजे यांचं जे हाईट आहे H1 H2 आणि H3 यांचं रेशो पाहिजे म्हणजे फाईन काय करायचं आपल्याला H1:H2:H3 हे फाईन करायचं लक्षात ठेवा आपल्याला ते फाईन करायचं तर फाईन कसं करायचं तुम्ही सांगणार याचं रेशो फाईन करायचं सम मध्ये काही रेशो असं आहे का जे दिलंय आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय का तुम्ही सांगणार हो हो इन्फॉर्मेशन आहे ना एरिया ऑफ द बेसिस आर इन प्रोपोर्शन म्हणजे त्याचं रेशो आहे 6:5:4 एरियाचं रेशो दिलंय म्हणजे A1 A2 आणि A3 हे अज्युम केलं ना म्हणजे आपल्याला दिलंय A1:A2:A3 यांचं रेशो आपल्याला दिला आहे 6:5:4 हे आपल्याला पहिल्यांदा दिलंय हे इन्फॉर्मेशन पहिल्यांदा युज करा ओके आता A1 A2 आणि A3 चं रेशो दिलंय मी तुम्हाला सांगितलं ओके A1 चं व्हॅल्यू काय 6 आहे का नाही तुम्ही सांगणार ते फाइंड करू शकतो जर आपल्याकडे कॉमन फॅक्टर असलं तर तुम्ही सांगणार कॉमन फॅक्टर नाहीये मग चला एस्युम करूया आपण घेऊया तिकडे लेट द कॉमन फॅक्टर बी एक्स आता कॉमन फॅक्टर एक्स आहे म्हणजे A1 चं व्हॅल्यू काय होणार आहे 6x सेम वे आता मला सांगा A2 चं व्हॅल्यू काय होणार आहे 5x आणि A3 चं व्हॅल्यू काय होणार आहे 4x व्हेरी गुड हे लिहिलं ना हे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार व्हेरी गुड चला याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1 म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन दिलं त्याच्यात अजून काय इन्फॉर्मेशन दिलंय तिकडे सांगितलंय व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड कोन आणि सिलेंडर ते इक्वल आहे म्हणजे व्हॉल्यूम काय V1 V2 आणि V3 हे आपल्याला इक्वल दिलं आहे याचं रिझन आपल्याला माहित आहे गिवन आहे ओके V1 म्हटलं तर काय V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड
आता मला सांगा व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचं फॉर्म्युला काय आपल्याला माहित आहे ते आहे एल इंटू बी इंटू एच. व्हेरी गुड. आता एल इंटू बी इंटू एच क्युबॉइड मध्ये आपल्याला माहित आहे एल इंटू बी म्हटलं तर काय एल आणि बी ते बेस साइड आहे ना. एल इंटू बी म्हटलं तर एरिया ऑफ द बेस इंटू एच म्हणजे काय हाईट. म्हणजे एल इंटू बी म्हणजे एरिया ऑफ द बेस आणि क्युबॉइडचा एरिया ऑफ द बेस आपण काय घेतलंय A1 इंटू एच म्हणजे हाईट आणि त्याचा हाईट काय घेतलंय H1. म्हणजे इकडे आपण या एल इंटू बी इंटू एच ला आपण काय लिहिणार आहोत इकडे A1 इंटू H1. हे समजलं का? व्हेरी गुड. म्हणजे आपण इकडे लिहूया A1 इंटू H1. व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ते आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता कोन जे आहे त्याच्यामध्ये जे बेस असतं ते सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय पाय आर स्क्वेअर. म्हणजे जे पाय आर स्क्वेअर आहे त्याचं म्हणणं काय ते म्हणजे काय ते तुम्ही सांगणार एरिया ऑफ द बेस आहे. एरिया ऑफ द बेस कोनसाठी आपण काय घेतलंय A2. म्हणजे या पाय आर स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहू शकतो A2 इंटू एच हाईट. हाईटला आपण काय घेतलंय बघा 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 H2. म्हणजे इकडे आपण लिहू शकतो 1/3 इंटू A2 इंटू H2. हे समजलं का? आणि हे तिकडे सबस्टिट्यूट करा. व्हेरी गुड. V3 म्हणजे तुम्ही सांगणार V3 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एच. सिलेंडर जे आहे त्याचं बेस काय सर्कल आणि त्याचा एरिया किती पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ बेस आणि सिलेंडरचा एरिया ऑफ बेस काय A3 इंटू एच हाईट ऑफ द सिलेंडर काय H3. म्हणजे आपण याला काय लिहिणार A3 इंटू H3. व्हेरी गुड. आणि ते तिकडे सबस्टिट्यूट करा. सुपर केलं. व्हेरी गुड. आता आपण इकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्ही सांगणार A1 चं व्हॅल्यू आपल्याकडे आहे काय ते 6x. ते सबस्टिट्यूट करा तिकडे म्हणजे काय येणार 6x इंटू H1. ओके इक्वल टू 1/3 इंटू A2 चं व्हॅल्यू आपल्याकडे आहे काय ते 5x. तिकडे सबस्टिट्यूट करा 5x इंटू H2 इज इक्वल टू A3 इंटू H3. A3 चं व्हॅल्यू आहे काय ते 4x इंटू H3. हे कुठून आले हे व्हॅल्यू झाले फ्रॉम 1. या तिकडे. आता इकडे बघा काय कॅन्सल होतंय का तुम्ही सांगणार हो एक्स एक्स आणि एक्स हे कॅन्सल होणार ना. कॅन्सल करून घ्या. आता हे कॅन्सल झालं म्हणजे काय उरलंय तिकडे फर्स्ट 6 इंटू H1 म्हणजे काय येणार 6H1. ओके इकडे काय उरलंय बघा न्यूमरेटरला आहे 5/3 डिनॉमिनेटरला आणि H2 म्हणजे 5/3 इंटू H2. इकडे काय 4 इंटू H3 4H3 हे उरलं आहे. हे आपल्याकडे आलं याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. आता आपण हे का करतोय आपल्याला पाहिजे H1 is to H2 is to S3. म्हणजे H1 H2 आणि H3 यांचं रेशो काय. आता एकत्र रेशो येणार नाही. आपल्याला पहिला H1/H2 फाइंड करावं लागेल. नंतर H2/H3 फाइंड करावं लागेल आणि H2 ते व्हॅल्यू सेम झालं की आपण रेशो घेऊ शकतो. ओके आपल्याला पहिल्यांदा H1/H2 चं रेशो काढावं लागेल. ओके तुम्ही सांगा ते कसं येणार आहे. तुम्ही सांगा हो आहे ना इन्फॉर्मेशन 6H1 इज इक्वल टू 5/3 H2 आहे. म्हणजे याच्यातून आपण H1/H2 हे काढू शकतो. म्हणजे H1 आणि H2 चं रेशो आपण काढू शकतो. म्हणजे फक्त हे घ्या 2 इक्वल म्हणजे आपण लिहिणार तिकडे 6H1 इज इक्वल टू 5/3 H2 हे लिहिले. ओके आता काय करणार लिहिलं आपण तिकडे फ्रॉम 2. आपण रेशो घेऊया म्हणजे हे H1/H2 H2 खाली गेलं. व्हेरी गुड. इक्वल टू काय राहिले 5/3 आहे. ओके आणि हे जे 6 आहे इकडे आलं ना डिनॉमिनेटरला म्हणजे इंटू 6 म्हणजे काय आलं 5/18. सुपर. म्हणजे आपल्याकडे आलं आहे H1/H2 म्हणजे H1 आणि H2 चं रेशो आपल्याला मिळालं 5:18 हे झालंय. ओके हे ठेवा हे झालं. आता तुम्ही सांगणार आपल्याला आता पाहिजे H2 is to H3. ओके H2 is to H3 पाहिजे म्हणजे H2 आणि H3 जे आहे ते घ्यावं लागेल बघा. म्हणजे आपण काय घेणार आहोत 5/3 H2 इज इक्वल टू 4H3 हे घेतलं कुठून घेतलं फ्रॉम 2. आता हे सिम्प्लिफाय करूया म्हणजे H2/H3 H3 डिनॉमिनेटरला घेतलं इकडे 4 आहे. व्हेरी गुड. डिवाइड बाय 3 इकडे आलं इंटू 3 आलं आणि डिनॉमिनेटरला आलं 5. व्हेरी गुड. म्हणजे 4 इंटू 3 किती आलं 12/5 म्हणजे आलं. आता तुम्ही सांगणार हो H1/H2 आलं आहे H2/H3 आला आहे म्हणजे आपण आता H1 is to H2 is to S3 लिहू शकतो का. आपण ते लिहू शकतो प्रोव्हाइडेड
जे H2 चं व्हॅल्यू आहे ना ते सेम असायला पाहिजे ना, तरच आपण ते लिहू शकतो ना. पण तुम्ही इकडे बघणार, इकडे आहे H2 च्या समोर काय 12 आणि इकडे काय आहे 18. सेम नाही ना, ते सेम असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते 18 आणि 12, 18 ला आपण 12 बनवू शकत नाही, 12 ला आपण 18 बनवू शकत नाही. म्हणजे काय करावं लागेल, सेम ते व्हॅल्यूज तिकडे सेम आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एलसीएम. म्हणजे 18 आणि 12 चा एलसीएम घेऊया. एलसीएम काढायला आपल्याला येते. चला आता दोन्ही जे आहे ते 2 पैकी जातं ना, म्हणजे काय येणार आहे, 2 9 जा 18, 2 6 जा 12. आता 9 ते 2 मध्ये नाही जात, पण 6 जात आहे. म्हणजे परत 2 9 तसंच ठेवणार आणि 6 ला 2 3 जा. आता हे दोन्ही नंबर जे आहेत ते 3 पैकी जात आहे. म्हणजे 3 3 जा 3 1 जा, परत 3 1 जा आणि 1. म्हणजे आता आपल्याला एलसीएम काय येते, 2 into 2 4 4 into 3 12 12 into 3 36. म्हणजे आलं आहे 36. ते एलसीएम आहे. एलसीएम आलं 36 का? आता आपल्याला ते सेम बनवायचं आहे. म्हणजे या इकडे पण 36 आलं पाहिजे, इकडे पण 36 आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते फर्स्ट ते H1/H2 आहे 5/18. इकडे काय करतो आपण, याला 36 बनवायचं आहे. याला 36 बनवण्यासाठी काय मल्टिप्लाय करायचं, इंटू 2. म्हणजे इकडे पण इंटू 2. म्हणजे काय आलं, 5 into 2 आलं आहे 10 आणि 18 into 2 आला आहे 36. सुपर. तुम्ही सांगा इकडे आता H2 च्या समोर काय ते 12, याला आपल्याला 36 बनवायचं आहे. म्हणजे इकडे 36 बनवण्यासाठी काय मल्टिप्लाय करणार, 12 into 3. म्हणजे खाली पण into 3. आता काय आलं, 12 into 3 आला आहे 36 आणि 5 into 3 आला आहे 15. आता बघा, H1/H2 आणि H2/H3. H2 बघा, आता व्हॅल्यू सेम आलाय की नाही. म्हणजे आता आपण रेशो लिहू शकतो तिघांचं एकत्र. ते आहे H1:H2:H2:H3. किती असणार आहे, 10:36:15. बरोबर आहे ना, ते लिहिलं. म्हणजे आपल्याला इकडे तिघांचं जे हाईट आहे त्यांचं रेशो जे आपल्याला फाइंड करायचं होतं ते मिळालंय. म्हणजे लिहायचं तिकडे, प्रपोर्शन ऑफ देअर हाईट्स इज 10:36:15. तर मला सांगा, इंटरेस्टिंग सम होतं ना. पहिल्यांदा हे सम वाचून घेऊया, समजून घेऊया काय दिलंय या सममध्ये. इकडे सांगितलंय, कॉइन्स वर मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक of metal with dimension 16 into 11 into 10 in centimeter. How many coins of thickness 2 millimeter and diameter 2 centimeter can be made? आणि व्हॅल्यू दिलंय पायचं 22/7. ओके, आपण एकदा हे सम वाचलं, काहीतरी समजलं ना आपल्याला. ओके, क्युबॉइडल ब्लॉक आहे, काहीतरी समजलं ना आपल्याला. क्युबॉइडल ब्लॉक आहे, त्याला मेल्ट केलं, कॉइन्स बनवलं. ओके, पहिलं परत वाचूया आणि समजून घेऊया काय दिलंय. फर्स्ट सेंटेन्स बघा काय, कॉइन्स वर मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक. म्हणजे एक सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक आहे. चला, मेटॅलिक ब्लॉक आहे, चला घेऊया. ओहो, हे सोन्याचं ब्लॉक घेतलं. इकडे सोन्याचं नाही सांगितलं, हे फक्त रेफरन्स साठी मी दिलंय. ओके, हे जे क्युबॉइडल ब्लॉक आहे हे मेटल आहे, कम्प्लिटली मेटल आहे, फिल्ड मेटल आहे. ओके, आणि याचं डायमेन्शन आपल्याला दिलंय 16 into 11 into 10 in सेंटीमीटर. आता डायमेन्शन्स म्हटलं तर क्युबॉइडल ब्लॉकचं काय असतं, लेंथ आहे, ब्रेथ आहे, हाईट आहे. आणि हे दिले 16 into 11 into 10. म्हणजे असं दिलं तर हे आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे लेंथ आहे 16 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 11 सेंटीमीटर आणि हाईट आहे 10 सेंटीमीटर. हे आपल्याला दिलं आहे. तर सांगितलं काय, इकडे सांगितलंय की या मेटल ब्लॉकला आपण मेल्ट करतोय. म्हणजे ओके, चला हीट करूया, चला हीट केलं तर काय होणार आहे, हो, हे होणार आहे लिक्विड फॉर्म मध्ये. म्हणजे सॉलिड टू लिक्विड केलं. ओके, आता या लिक्विड मेटल पासून आपण बनवतोय कॉइन्स. तर मला हे सांगा, या मेटल ब्लॉकला मेल्ट करून आपल्याला किती मेटल मिळालं, हे मी विचारलं तुम्हाला. तर तुम्ही कसं फाइंड करणार, मी सांगणार ओके लिक्विड फॉर्म मध्ये आले म्हणजे व्हॉल्यूम. बरोबर, म्हणजे त्या ब्लॉकचं जर तुम्ही व्हॉल्यूम फाइंड केलं तर आपल्याला हे समजणार आहे की आपल्याकडे किती मेटल आलं आहे लिक्विड फॉर्म मध्ये. म्हणजे या सम मध्ये आपण व्हॉल्यूम बद्दल डिस्कस करणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. मेल्टिंग आलं म्हणजे व्हॉल्यूम, मेल्टिंग आलं म्हणजे व्हॉल्यूम, लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यातून या हे जे लिक्विड मेटल आहे, मॉल्टन मेटल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून आपण काय बनवलंय, खूप सारे कॉइन्स बनवलेत. ओके, खूप सारे कॉइन्स आहेत. किती कॉइन्स आहेत माहित नाही, तेच तर आपल्याला फाइंड करायला सांगितलं. ओके,
आता आपण समजून घेऊया कॉन्सेप्ट काय की आपल्याकडे एक मेटॅलिक ब्लॉक आहे, त्याला मेल्ट केलं आणि त्याच्यातून आपण काय फॉर्म केलंय, कॉइन्स. किती कॉइन्स माहित नाही, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता आपण डिस्कस केलं की आपण मेल्ट करून आपल्याला किती मेटल आले ते कसं फाइंड करणार आहे, व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम हे डिस्कस करायचं. तर मला सांगा, हे जे मेटल आलंय हे सगळं मेटल आपण यूज केलं आणि काय फॉर्म केलं, कॉइन्स. आणि जे कॉइन्स फॉर्म केले त्याचे डायमेन्शन दिले, म्हणजे कॉइन्स सगळे जे आहेत ना त्याचे साईज शेप सगळं सेम आहे, एकच आहे. ओके, म्हणजे जेवढे कॉइन्स बनले त्याच्यामध्ये हे पूर्ण मेटल यूज झालं की नाही. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मेटल जे होतं इकडे बॉर्डर ब्लॉक मध्ये, ते व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ऑफ सगळे कॉइन्स जे आहेत त्यांचं व्हॉल्यूम सेम असणार ना. व्हेरी गुड, हेच होतं कॉन्सेप्ट. म्हणजे आपल्याला काय समजलं, व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स आणि व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड हे सेमच आहे. आता मी तुम्हाला विचारतो की व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स हे म्हणजे काय समजते याच्यातून. ओके, किती कॉइन्स आहेत आपल्याकडे ते माहित नाही, ते आपल्याला फाइंड करायचं. 50 असेल, 100 असेल, 1000 असेल, ते माहित नाही आपल्याला किती आहे. पण जेवढे पण कॉइन्स आहेत त्यांचं सगळ्यांचं व्हॉल्यूम कसं मिळणार आहे. सगळे कॉइन्स एका साईजचे आहेत, एका शेपचे आहेत ना. म्हणजे एका कॉइनचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉइन्स केलं तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ऑल कॉइन्स भेटणार. ओ व्हेरी गुड. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑल कॉइन्स म्हणजे काय, नंबर ऑफ कॉइन्स इनटू काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वन कॉइन, व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. हे केलं तर व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स आपल्याला मिळणार आहे. आणि ते कशाला इक्वल आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. व्हेरी गुड. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, आपल्याला शोधायचंय नंबर ऑफ कॉइन्स. तर मला सांगा, नंबर ऑफ कॉइन्स कसं मिळणार आहे. तुम्ही सांगा नंबर ऑफ कॉइन्सला तिकडे ठेवूया लेफ्ट हँड साईडला, आणि हे जे व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये आणूया. म्हणजे न्यूमरेटरला काय असेल, व्हॉल्यूम ऑफ द कॉइन, डिनॉमिनेटरला काय असेल, व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. म्हणजे झालं ना कॉन्सेप्ट, आता डिस्कस झालं ना. म्हणजे आपल्याला माहित आहे नंबर ऑफ कॉइन्स कसं मिळणार आहे. नंबर ऑफ कॉइन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड जे आहे त्याला डिवाइड करावं लागेल. कशापासून, व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. हे होतं कॉन्सेप्ट. आणि सोप्या भाषेत समजलं तर काय, म्हणजे कोणत्याही सम मध्ये समजा एक मोठं ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यातून आपण छोटे 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 सेम ऑब्जेक्ट बनवतोय, म्हणजे सेम साईजचे ऑब्जेक्ट बनवतोय. तर आणि ते नंबर ऑफ ऑब्जेक्ट जे छोटे ऑब्जेक्ट आहेत जर ते फाइंड करायचंय, नंबर ऑफ छोटे ऑब्जेक्ट जर फाइंड करायचंय, कसं मिळतंय तर लक्षात ठेवायचं. तिकडे मेल्ट केले म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे अगोदर सम बघून समजायचं की आपण एरिया यूज करणार आहोत की व्हॉल्यूम. इकडे व्हॉल्यूम होतं, म्हणजे न्यूमरेटरला पण व्हॉल्यूम आणि डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम. म्हणजे नंबर फाइंड करायचंय स्मॉलर ऑब्जेक्टचे, कसं फाइंड करायचं, नेहमी डिवाइड करायचं. आणि न्यूमरेटरला येणार आहे मोठं ऑब्जेक्ट आणि डिनॉमिनेटरला येणार आहे छोटं ऑब्जेक्ट. बघा व्हॉल्यूम आलं. ओके, व्हॉल्यूम आहे म्हणजे न्यूमरेटरला पण व्हॉल्यूम, डिनॉमिनेटरला पण व्हॉल्यूम. आणि न्यूमरेटरला येणार मोठं ऑब्जेक्ट त्याच्यापासून आपण बनवलंय ते आहे क्युबॉइड, आणि डिनॉमिनेटरला येणार आहे छोटं ऑब्जेक्ट जे बनवलं आहे, छोटं ऑब्जेक्ट जे बनवलं ते येणार आहे. म्हणजे आलं, म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स कसे येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द बिगर ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. हे आपल्याला समजलं, आता फक्त सोडवायचंय. ओके, आता कॉइन्स बद्दल काय दिलंय, कॉइन्स बद्दल आपल्याला दिलंय की डायमीटर दिलंय 2 सेंटीमीटर, आणि हाईट म्हणजे थिकनेस दिले ना, थिकनेस ते आपल्याला दिले 2 मिलीमीटर. ओके, थिकनेस म्हणजे हाईट झालं ना, कारण जे कॉइन आहे ते सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे. थिकनेस म्हणजे हाईट, ते हाईट दिलंय 2 मिलीमीटर. पण तुम्ही बोलणार सगळं काय इकडे युनिट्स आहे सेंटीमीटर मध्ये, फक्त हे मिलीमीटर मध्ये. म्हणजे या मिलीमीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, व्हेरी गुड. चला आता पहिल्यांदा डायमेन्शन लिहून घेऊया. पहिलं ऑब्जेक्ट काय आहे, क्युबॉइड आहे, ते क्युबॉइडल ब्लॉक ना, म्हणजे लिहूया. फॉर द क्युबॉइडल ब्लॉक आपल्याला काय दिलंय, लेंथ दिलंय. लेंथला लिहायचं ब्रॅकेट मध्ये स्मॉल एल, किती दिलाय 16 सेंटीमीटर लिहूया. ब्रेथ दिला आहे स्मॉल बी, लिहा त्याला डिनोट करूया, आणि ते दिलं आहे 11 सेंटीमीटर. आणि हाईट म्हणजे आपण लिहिणार आहोत स्मॉल एच, हे दिलाय 10 सेंटीमीटर. म्हणजे याचे डायमेन्शन आपण लिहून घेतले. आता कॉइन, सिलेंड्रिकल कॉइन आहे म्हणजे लिहूया तिकडे फॉर द सिलेंड्रिकल कॉइन. काय दिले आपल्याला सिलेंड्रिकल कॉइन बद्दल, आपल्याला पहिलं दिलंय थिकनेस. थिकनेस म्हणजे सिलेंडरचं हाईट, म्हणजे काय लिहायचं हाईट.
पण हाईट तिकडे एच लिहू शकतो का? नाही, कारण हाईट ऑलरेडी क्युबॉइड साठी आपण एच घेतलंय, म्हणजे इकडे H1 लिहायचं, हे लक्षात ठेवायचं, नाहीतर हे रॉंग. ओके, किती दिलंय? 2 मिलीमीटर. पण आपल्याला माहित आहे ते मिलीमीटरला आपल्याला कन्वर्ट करायचंय सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये आपल्याला माहित आहे ना रिलेशन काय ते? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. व्हेरी गुड. आता मिलीमीटरला आपण सेंटीमीटर मध्ये लिहिणार आहोत, म्हणजे छोट्या युनिटला मोठ्या युनिट मध्ये लिहायचंय, म्हणजे डिवाइड करायचं, म्हणजे याला डिवाइड करायचं 2/10. चला डिवाइड करा. आता तुम्ही सांगणार कॅन्सल होणार ना, 2 1 2 5 नाही, डिनॉमिनेटर मध्ये 10 आलं म्हणजे चांगलं आहे ना डिव्हिजन साठी, त्याला तसंच ठेवा. आता कॅन्सलेशन करायचं नाही, आणि आलं 2/10 सेंटीमीटर. अजून काय दिलंय आपल्याला? डायमीटर दिलंय, आणि डायमीटर दिलंय आपल्याला 2 सेंटीमीटर. डायमीटर दिले म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? रेडियस, आणि रेडियसला आपण आर घेऊ शकतो. पण तुम्ही सांगणार H1 घेतले म्हणजे त्याला R1 घेऊया. आर ठेवलं, R1 ठेवलं, काही पण ठेवलं तर चालतं. ओके, आणि ते किती झालं? याचं हाफ म्हणजे 2चं हाफ म्हणजे 2/2, ते किती येणार आहे? 1 सेंटीमीटर. व्हेरी गुड. म्हणजे आता डायमेन्शन लिहून झालेत. आता फाईन करायचंय काय? नंबर ऑफ कॉइन. म्हणजे हे लिहून घ्या, नंबर ऑफ कॉइन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ इच कॉइन. द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हटलं तर आपल्याला माहित आहे क्युबॉइडचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे L इंटू बी इंटू एच, हे येणार न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटरला आहे व्हॉल्यूम ऑफ इच कॉइन. कॉइन आहे सिलेंडर, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. त्याचं फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर एच. पण इकडे कॉइन साठी आपण आर घेतलंय R1 आणि एच घेतलंय H1, म्हणजे तिकडे लिहायचं पाय R1 स्क्वेअर H1, हे लक्षात ठेवायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही सांगणार आता आपण सबस्टिट्यूशन करूया आणि सॉल्व्ह करूया, पण इकडे ऑलरेडी फ्रॅक्शन आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा ना पाय आहे, पायचं व्हॅल्यू 22/7, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन येते. मी नेहमी सांगितलंय फ्रॅक्शन मध्ये जर फ्रॅक्शन आलं तर काय करायचं असतं आपल्याला माहित आहे, त्याला नेहमी हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. आणि हे खूप काही मी सांगितलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये. अगोदरचे व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, आता हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये म्हणजे पहिलं न्यूमरेटर लिहायचं, L इंटू बी इंटू एच, म्हणजे 16 इंटू 11 इंटू 10 लिहा, ते झालं न्यूमरेटर. अपॉन म्हणजे बाजूला लिहायचं डिव्हिजन साइन, आणि डिनॉमिनेटरला ब्रॅकेट मध्ये लिहा काय? ते पाय. पायचं व्हॅल्यू किती? 22/7 इंटू R1 स्क्वेअर. R1 किती आहे? 1. 1चं स्क्वेअर म्हणजे 1 इंटू 1 लिहा तिकडे, इंटू H1, ते किती आहे? 2/10. व्हेरी गुड. आता काय येणार आहे? 16 इंटू 11 इंटू 10 लिहिलं, डिवायडेड बाय, आता ब्रॅकेट मध्ये काय सिम्प्लिफाय? ओके, तुम्ही सांगणार 1 इंटू 1 तर 1 आहे, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे? 22/7 इंटू 2/10. आता पुढे 16 इंटू 11 इंटू 10 लिहिलं. डिव्हिजनला आता आपण लिहिणार आहोत मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये, म्हणजे जे काही या ब्रॅकेट मध्ये आहे त्याचं रेसिप्रोकल होणार आहे, म्हणजे 7 इंटू 10 न्यूमरेटरला येणार आहे, डिनॉमिनेटरला येणार आहे 22 इंटू 2. चला आता कॅल्क्युलेशन करू शकतो का? बघा बघा बघा, चला चला चला. तुम्ही सांगणार हो सोपं आहे, 11 1 जा 11 2 जा. अजून तुम्ही सांगणार हो कॅन्सल होते ना, 2 1 जा 2 8 जा. व्हेरी गुड. अजून कॅन्सल होते. ओके, तुम्ही सांगताय हो 2 1 जा 2 4 जा, म्हणजे उरलं काय? 4 इंटू 7 राहिले 28, 10 इंटू 10 राहिले 100, म्हणजे आलं आहे 28 इंटू 100, आणि ते आहे 2800. म्हणजे त्या लोकांनी विचारलेलं किती कॉइन्स आपण बनवू शकतो, म्हणजे आलं ना उत्तर 2800 कॉइन्स कॅन बी मेड, आणि समजायला पण. आता चला पहिल्यांदा बघून घेऊया सम मध्ये काय दिलंय आपल्याला, वाचून घेऊया. बघा, अ टिन मेकर कन्वर्ट्स अ क्युबिकल मेटॅलिक बॉक्स into 10 cylindrical tins. Side of the cube is 50 centimeter and radius of the cylinder is 7 centimeter. Find the height of each cylinder so made if the wastage incurred was 12%. आणि पायचं व्हॅल्यू आपल्याला दिले 22/7. ओके, तुम्ही वाचलं, तुम्हाला काय समजलं ना? ओके, चला आता परत वाचूया छोट्या छोट्या भागामध्ये. पहिलं सेंटेन्स बघूया काय दिलं. अ टिन मेकर कन्वर्ट्स अ क्युबिकल मेटॅलिक बॉक्स इंटू 10 सिलेंड्रिकल टिन्स. म्हणजे एक टिन मेकर आहे, म्हणजे जो पत्र्याचं काम करतो ना. ओके, त्याने काय केलंय, त्याच्याकडे क्युबिकल मेटॅलिक बॉक्स आहे, म्हणजे पत्र्याचं एक बॉक्स आहे जे क्युबिकल शेप मध्ये आहे. क्युबिकल शेप मध्ये आहे म्हणजे सगळे साईड जे आहे त्यांचं लेंथ सेम आहे. व्हेरी गुड. आणि त्याच्यातून त्याने फॉर्म केलंय 10 सिलेंड्रिकल टिन्स. ओके, आता कसं फॉर्म केलं असेल? त्याने काय केलं असेल? ओके, त्याच्याकडे पत्र्याचं हे बॉक्स आहे, त्याने काय केलं, ते उघडलं ना, पहिल्यांदा ओपन केलं.
का? सगळे जे सरफेस आहेत ते यूज करणार ना, ते कापून 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 आणि त्याच्यातून तो बनवणार आहे 10 सिलेंड्रिकल टिन्स. असं समजलं? म्हणजे क्वेश्चन समजलं काय दिलंय, म्हणजे फर्स्ट सेंटेन्स मधून काय दिलंय ते समजलं. ओके, आता याच्यातून तो बनवतोय हे, म्हणजे ते कसं, त्याचे सगळे जे सरफेस आहे ते यूज केले ना, म्हणजे टोटल सरफेस एरिया चा वापर झालाय. ते समजून घ्या. टोटल सरफेस, सगळे सरफेस यूज केले ना, म्हणजे इकडे आपण टोटल सरफेस एरियाचा वापर करणार आहोत, ते समजून घ्यायचं. ओके, आणि त्याच्यातून बनवले 10 सिलेंड्रिकल टिन्स. सिलेंड्रिकल टिन्स माहिती, तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स पितात, ते सिलेंड्रिकल टिन्स कॅन्स असतात तसं. ओके, आता त्याला बनवायचं म्हणजे त्याचे सगळे सरफेस बनवायचे, म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल टिन्स. पण असे किती बनवले? 10. म्हणजे याच्यातून त्याने बनवले 10 सिलेंड्रिकल टिन्स. ओके, ते पण आपल्याला दिलंय. आता पुढे काय दिलंय? पुढे काय दिले आपल्याला? पुढे याचे जे डायमेन्शन्स आहेत ते दिलेत. क्यूबचं डायमेन्शन दिलंय 50 सेंटीमीटर. डायमेन्शन म्हणजे इकडे दिलं आहे साईड, ते दिलंय 50 सेंटीमीटर. आणि या सिलेंड्रिकल कॅनचं आपल्याला दिलंय रेडियस, ते आहे 7 सेंटीमीटर. आता हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि याच्यातून आपल्याला फाइंड काय करायचंय? फाइंड करायचं हाईट ऑफ ईच सिलेंड्रिकल टिन. म्हणजे जे सिलेंड्रिकल कॅन्स आहेत, टिन्स आहेत, त्यांचं हाईट आपल्याला शोधायचं. ओके, पुढे काय सांगितलं? इफ द वेस्टेज इनकर्ड वॉज 12%. म्हणजे हे पत्र्याचं जे क्युबिकल बॉक्स आहे त्याच्यातून त्याने जेव्हा हे 10 सिलेंड्रिकल कॅन्स बनवलेत ना, तेव्हा वेस्टेज झालं. वेस्टेज तुम्ही सांगा, वेस्टेज कसं झालंय? आणि ते सांगतात की वेस्टेज झालंय 12%. तर वेस्टेज झालं कसं? होणारच ना. बघा, आता सिलेंड्रिकल कॅन बनवायचं. सिलेंड्रिकल कॅन साठी जे कर्व सरफेस एरिया आहे ते बनवताना वेस्टेज नाही होत, ते रेक्टँग्युलर आहे, ते केलं कट. पण याच्यातून जेव्हा आपण सर्कल कट करतो म्हणजे वेस्टेज होणार आहे ना. हा, ते समजून घ्या. तसं प्रॅक्टिकली तुम्हाला समजतं ना, वेस्टेज झालंय. ओके, म्हणजे जे याचं टोटल सरफेस एरिया ते सगळ्याच सगळं याच्यात आलंय का? नाही, वापर नाही झालाय, त्याच्यामधून वेस्टेज झालंय. म्हणजे जर समजा, मी सांगतो एक एक्झाम्पल देतोय, उदाहरण देतोय. जर समजा याचं टोटल सरफेस एरिया आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर, 100 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याच्यातून वेस्टेज किती झालं? कट 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 करताना 12%. आता 100चं 12% म्हणजे 12, म्हणजे 100 पैकी 12 गेलेत. राहिलं किती? उरलं किती? 88 सेंटीमीटर स्क्वेअर. ते कुठे वापर झालं? त्याचं वापर झालं याच्यासाठी. याच्यासाठी वापर झालं म्हणजे काय बनवण्यासाठी? कम्प्लीट ना, म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स साठी वापर झाला. म्हणजे आता आपण जर डिस्कस केलं तर हे जे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे, क्युबिकल बॉक्स मधून ते आलंय, त्याचा वापर कसा झालाय? टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स प्लस द वेस्टेज आहे ना. हे आपल्याला समजायचं होतं आणि हेच महत्वपूर्ण होतं इकडे. हे समजलं आपल्याला. आता हे समजले म्हणजे सम एकदम सोपं आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, कधीही सम वाचून त्याच्यातून जे मेन कॉन्सेप्ट आहे ते उचलून घ्या, ते समजून घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला समजणार आता समला कसा अप्रोच करायचा. आता सम मध्ये आपल्याला काय पाहिजे? तुम्ही सांगता आपल्याला सिलेंड्रिकल टिनचं रेडियस दिला, हाईट फाइंड करायचं. म्हणजे सिलेंड्रिकल टिन बद्दल याच्यात काय आलंय? हा, टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन आहे. ओके, आता तुम्ही सांगा टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स कसं मिळणार आहे आपल्याला? जर आपल्याला वेस्टेज समजलं आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब समजलं, हे दोन्ही जर आपल्याला आलं तर त्याच्यातून या इक्वेशन मधून आपण टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स काढू शकतो ना? तुम्ही सांगणार हो. आणि जर आपल्याला ते मिळालं म्हणजे 10 सिलेंड्रिकल टिनचं टोटल सरफेस एरिया मिळालं, म्हणजे एकाचं मिळणार ना, डिवाइड बाय 10. आणि एकाचं टोटल सरफेस एरिया आलं म्हणजे तुम्ही सांगणार टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंड्रिकल टिन आहे, म्हणजे त्याचं फॉर्म्युला काय? 2πr × r+h. टोटल सरफेस एरिया आलं, ते मिळालंय, राईट ना. आणि रेडियस माहित आहे, म्हणजे त्या इक्वेशन मधून आपल्याला h म्हणजे हाईट ऑफ द सिलेंडर मिळणार आहे. आता समजलं? म्हणजे आपल्याला जर हे मेन कॉन्सेप्ट समजलं, त्याच्यातून आपल्याला कळतंय की कसं सॉल्व्ह करायचंय. ते इम्पॉर्टंट आहे, ते समजलं? हा, आणि तेच महत्वाचं. ओके, तर आपण काय करणार आहोत? ओके, पहिल्यांदा आपल्याला काय क्यूब बद्दल दिलंय ते लिहूया, वेस्टेज फाइंड करूया. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स मिळणार आहे. चल आता लिहूया. आता पहिल्यांदा क्यूब बद्दल लिहूया. क्यूब बद्दल काय दिलंय? क्युबिकल मेटॅलिक बॉक्स साठी आपल्याला साईड दिला आहे
साईडला आपण कशाने डिनोट करतो एल राईट. तर लिहूया साईड एल किती आहे ते 50 सेंटीमीटर. व्हेरी गुड. आता जे सिलेंड्रिकल टेन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय रेडियस इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. रेडियस आहे इंटू ब्रॅकेट आर ते आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला हाईट फाईन करायचंय म्हणजे एच फाईन करायचंय ते आपल्याला दिलं नाही. ओके पण आपण सांगितलं ना त्यासाठी आपल्याला पहिला काय फाईन करावं लागेल टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. तुम्ही सांगणार क्यूबचं टोटल सरफेस एरिया आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ते काय 6L². 6 इंटू एलचं व्हॅल्यू किती आहे 50 म्हणजे 50 स्क्वेअर. 50 स्क्वेअर म्हणजे 50 इंटू 50. आता 5 5 जा 25. 25 इंटू 6 किती 150 आणि उरलं किती 2 झिरोज आहेत ना म्हणजे 150 आणि 2 झिरो किती झाले 15,000 म्हणजे 15,000 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हेरी गुड. तुम्ही सांगतात हे आलं. आता हे आलंय म्हणजे याच्यातलं 12% वेस्टेज झालं ना. म्हणजे हे आलंय म्हणजे वेस्टेज आपण फाईन करू शकतो. हो फाईन करू शकतो. चला लिहूया. म्हणजे आपण येणार वेस्टेज किती आहे 12%. कशाचं 12% 15,000. ओके 12% म्हणजे काय 12/100 इंटू 15,000. तुम्ही सांगणार कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. 0 0 0 0 कॅन्सल म्हणजे काय राहिलंय 12 इंटू 150. आता 12 इंटू 15 आपल्याला माहित आहे ते किती आहे 180 180 आणि एक 0 आहे म्हणजे 1800 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा या इक्वेशन मध्ये जे आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब माहित आहे आणि वेस्टेज आपल्याला मिळालंय. म्हणजे या टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब मधून जर आपण हे वेस्टेज सबट्रॅक्ट केलं तर काय मिळणार आहे टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स. म्हणजे ते लिहा तिकडे टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स इज इक्वल टू 15,000 मायनस 1800. आता हे सबट्रॅक्शन मला सांगा फटाफट 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 सांगा लवकर सांगा. तुम्ही सांगणार 13,200. व्हेरी गुड 13,200 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे टोटल सरफेस एरिया आहे पण किती 10 सिलेंड्रिकल टेन्स आपल्याला पाहिजे एकाचं फाईन करू शकतो. तुम्ही सांगणार हो डिवाइड बाय 10 करा म्हणजे लिहा तिकडे टोटल सरफेस एरिया 1 सिलेंड्रिकल टेन इज इक्वल टू 13,200 डिवाइड बाय 10. आता काय होणार आहे 0 0 कॅन्सल म्हणजे किती आलं 1320 सेंटीमीटर स्क्वेअर. सुपर. आता एका सिलेंड्रिकल टेनचं आपल्याला टोटल सरफेस मिळालंय. तुम्ही सांगणार हो फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंड्रिकल टेनचं काय आहे इट इज 2πr इंटू ब्रॅकेट r प्लस h. ओके आता टोटल सरफेस एरिया किती आहे व्हॅल्यू आपल्याला मिळालं 1320 सबस्टिट्यूट करा तिकडे 1320 इक्वल टू 2 म्हणजे 2 पायचं व्हॅल्यू आपल्याला दिलंय 22/7 म्हणजे तिकडे लिहायचं 22/7 इंटू r चं व्हॅल्यू आहे 7 लिहा तिकडे 7 इंटू ब्रॅकेट r प्लस h म्हणजे 7 प्लस h. आता हे इक्वेशन सोडून आपल्याला h चं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर h इकडे आहे ना h+7 ब्रॅकेट मध्ये त्याला तसंच ठेवा बाकी सगळे टर्म्स इकडे घेऊन जा. म्हणजे काय येणार आहे लेफ्ट हँड साइडला 1320 आहे डिवाइड बाय 7 तिकडे गेलं न्यूमरेटरला इंटू 7 2 डिनॉमिनेटरला आलं 22 डिनॉमिनेटरला आलं 7 डिनॉमिनेटरला आलं उरलं काय राईट हँड साइडला 7 प्लस h. व्हेरी गुड. चला आता कॅन्सलेशन करूया लेफ्ट हँड साइडला काय कॅन्सल तुम्ही सांगणार 7 आणि 7 कॅन्सल. अजून 1320 आणि 22 दोन्ही जे नंबर्स आहेत ते 11 पैकी जातं ना तो 11 2 जा आणि इकडे आलं 11 1 जा 22 आलं म्हणजे 11 2 जा आणि एक 0. व्हेरी गुड. आता इकडे कॅन्सलेशन करूया तुम्ही सांगणार 2 1 जा 2 6 जा आणि 0 60. व्हेरी गुड. परत 2 1 जा आणि 2 30. व्हेरी गुड. सुपर. म्हणजे आता काय आला आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला 30 इज इक्वल टू 7 प्लस h. आता +7 जे आहे त्याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय येणार आहे 30 मायनस 7 इज इक्वल टू h. व्हेरी गुड. आता 30 मायनस 7 किती आहे 23 म्हणजे h चं व्हॅल्यू आपल्याला किती आलंय h चं व्हॅल्यू आहे 23. सुपर. म्हणजे h आलं ना आपल्याला h काय हाईट ऑफ द सिलेंड्रिकल टीन आहे म्हणजे आपल्याला जे शोधायचं होतं ते मिळालंय. म्हणजे फायनल स्टेटमेंट तिकडे लिहायचं हाईट ऑफ द सिलेंड्रिकल टीन इज 23 सेंटीमीटर. झालं म्हणजे झालं एवढं सोपं होतं. तेच मी सांगतोय पहिल्यांदा जेव्हा आपण सम वाचतो तेव्हा जे मेन कॉन्सेप्ट आहे ना ते समजून घ्यायचं. ते आपल्याला एकदा समजलं म्हणजे सम कसं अप्रोच करायचं कसं फायनल डेस्टिनेशनला पोहोचायचं ते आपल्याला समजतं. तसंच तुम्ही सॉल्व्ह केलं. आता स्वतःहून प्रॅक्टिस करा. तुम्हाला तर व्हिडिओ आवडलाच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा
आणि तुमच्या मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण बरं वाटेल, त्यांना पण सोपं वाटेल, आहे ना, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढणार. ओके. आणि चॅनलला तर सबस्क्राईब केलं ना? नाही केले तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.